नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयीचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, टिंबटिंब भारताच्या क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे। बघा, भारताच्या क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर गोवा हे काय आहे? भारताच्या क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे। पर्याय क्रमांक ए, गोवा। प्रश्न क्रमांक 2, भारताच्या पश्चिमेकडील एखाद्या प्रदेशाचे अक्षांश सर्वाधिक कोणत्या राज्यात वाढतात? बघा, भारताच्या पश्चिमेकडील एखाद्या प्रदेशाचे अक्षांश सर्वाधिक कोणत्या राज्यात वाढतात? तर ते कोणत्या राज्यामध्ये वाढतात? राजस्थान या राज्यात वाढतात। पर्याय क्रमांक डी, राजस्थान। प्रश्न क्रमांक 3, भारताच्या कोणत्या राज्याची लांबी सर्वाधिक उत्तर दक्षिण विस्तारात आहे? बघा, भारतातील कोणत्या राज्याची लांबी सर्वाधिक उत्तर दक्षिण विस्तारामध्ये आहे? तर जे की राजस्थान राज्य आहे, या राजस्थान राज्याची सर्वाधिक लांबी ही उत्तर दक्षिण विस्तारामध्ये आहे। पर्याय क्रमांक बी, राजस्थान। प्रश्न क्रमांक 4, भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमा मुख्यतः कोणत्या वैशिष्ट्यावर आधारित आहे? बघा, जो भारत आणि नेपाळ देश आहे यांच्यामध्ये जे सीमा आहे ती सीमा ही कोणत्या वैशिष्ट्यावर आधारित आहे? तर ती ही नदी आधारित सीमा या वैशिष्ट्यावर भारत आणि नेपाळची सीमा आधारित आहे। पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 5, भारत आणि म्यानमार देशामध्ये नैसर्गिक सीमा कोणत्या पर्वतरांगा तयार करतात? भारत आणि म्यानमार देशामध्ये नैसर्गिक सीमा कोणत्या पर्वतरांगा तयार करतात? तर त्या कोणत्या पर्वतरांगा तयार करतात? आराकान, योमा ह्या पर्वतरांगा तयार करतात। पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 6, भारतातील कोणते राज्य लेड लॉक्ड असूनही दोन देशाची सीमा जोडते? बघा, भारतातील कोणते राज्य लेड लॉक्ड असूनही दोन देशाची सीमा जोडते? तर हे कोणते राज्य आहे? ते सिक्कीम राज्य आहे। पर्याय क्रमांक ए, सिक्कीम। प्रश्न क्रमांक 7, रेखीव सीमा स्ट्रेट लाईन बाउंड्री, रेखीव सीमा स्ट्रेट लाईन बाउंड्री भारताची कोणत्या देशासोबत सर्वाधिक आढळते? तर कोणत्या देशासोबत सर्वाधिक आढळते? पाकिस्तान। पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 8, भारताच्या मुख्य भूमीच्या पूर्व पश्चिम विस्ताराबद्दल योग्य विधान ओळखा। बघा, भारताची जी पूर्व पश्चिम विस्ताराबद्दल आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे। तर ते कोणतं आहे? की तो उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा काय आहे? लहान आहे। भारताच्या मुख्य भूमीची जी पूर्व पश्चिम विस्तार आहे हा काय आहे? की उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा लहान आहे। पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 9, भारताचे हवामान, वेळ आणि दिवस रात्रीचा कालावधी यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा विस्तार कोणता? बघा, जे भारताचे हवामान आहे, वेळ आहे आणि दिवस आहे, रात्रीचा कालावधी आहे, यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा विस्तार कोणता? तर तो कोणता विस्तार आहे? अक्षांशीय विस्तार। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात मोठा बेटसमूह कोणत्या समुद्रात आढळतो? बघा, भारतातील सर्वात मोठा बेटसमूह कोणत्या समुद्रात आढळतो? तर तो कोणत्या समुद्रात आहे? जो की बंगालच्या उपसागरामध्ये आहे। पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 11, भारताचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? बघा, भारताचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? तर जो अँजोवा जिल्हा आहे त्यालाच अरुणाचल प्रदेश असे सुद्धा म्हणतात। हा काय आहे? भारताचा अंजो जिल्हा हा जो आहे तो अरुणाचल प्रदेश यामध्ये आहे। हा काय आहे? भारताचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे। पर्याय क्रमांक बी।
प्रश्न क्रमांक 12, त्रिजंक्शन पॉईंट म्हणजे काय? बघा, त्रिजंक्शन पॉईंट म्हणजे काय? तर त्याला काय म्हणतात की जेथे 3 देशाच्या सीमा जेथे भेटतात तो बिंदू म्हणजे काय असते? त्रिजंक्शन पॉईंट असते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 13, भारत आणि चीन यांच्यातील सर्वाधिक उंचीवरील सीमामार्ग कोणता? बघा, भारत आणि चीन यांच्यातील सर्वाधिक उंचीवरील सीमामार्ग कोणता? तर जेक्यू लिपू लेक हा काय आहे? भारत आणि चीन यांच्यातील सर्वाधिक उंचीवरील सीमामार्ग आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14, भारताची समुद्र किनाऱ्याची एकूण लांबी किती आहे? बघा, भारताच्या समुद्र किनाऱ्याची एकूण लांबी किती आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, तर ती किती आहे? सुमारे 7,516 किलोमीटर. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 15, भारताचा दक्षिणेकडील सर्वात दक्षिण अक्षांश कोणता? बघा, भारतातील दक्षिणेकडील सर्वात दक्षिण अक्षांश कोणता? तर ते कोणता आहे? 8° 4 उत्तर. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 16, भारत समुद्री मार्गाने किती महासागरांनी वेढलेला आहे? भारत समुद्री मार्गाने किती महासागराने वेढलेला आहे? तर तो फक्त एका महासागराने वेढलेला आहे. पर्याय क्रमांक डी 1. प्रश्न क्रमांक 17, भारताचा केंद्रीय बिंदू जिओग्राफिकल सेंटर कोणत्या राज्यात आहे? बघा, भारताचा जो केंद्रीय बिंदू आहे त्याला आपण जिओग्राफिकल सेंटर म्हणतो. ते कोणत्या राज्यात आहे? तर ते केंद्रीय बिंदू कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 18, भारताच्या पूर्व पश्चिम विस्ताराशी सर्वात जवळचा पर्याय कोणता? बघा, भारताच्या पूर्व पश्चिम विस्ताराशी सर्वात जवळचा पर्याय कोणता? तर तो कोणता आहे? 9,333 किलोमीटर. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या ईशान्येकडील चिकन नेक म्हणून ओळखली जाणारी अरुंद पट्टी कोणत्या राज्यात आहे? बघा, भारताच्या ईशान्येकडील जे चिकन नेक म्हणून ओळखली जाणारी अरुंद पट्टी कोणत्या राज्यात आहे? तर ती कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 20, भारत नेपाळ सीमेवरील काली नदीचा उगम कोणत्या क्षेत्रात होतो? बघा, जे भारत आणि नेपाळ या सीमेवर जी काली नदी आहे त्या काली नदीचा उगम कोणत्या क्षेत्रात होतो? तर या काली नदीचा उगम हा कुमाऊ हिमालय या क्षेत्रामध्ये होतो. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 21, भारत श्रीलंका यांच्यातील जलसंधीचे नाव काय? बघा, भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये जे जलसंधी आहे त्याचे नाव काय आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर त्याचं नाव काय आहे? पाक सामुद्रध्वनी. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 22, भारताच्या भूभागापैकी सर्वात मोठा सीमा विभाग कोणत्या देशासोबत आहे? भारताच्या भूभागापैकी सर्वात मोठा सीमा भाग कोणत्या देशासोबत आहे? तर तो कोणत्या देशासोबत आहे? बांगलादेश या देशासोबत आहे. पर्याय क्रमांक बी बांगलादेश. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणता देश भारताच्या पश्चिमेला स्थित आहे? बघा, खालीलपैकी कोणता देश भारताच्या पश्चिमेला स्थित आहे? तर भारताच्या पश्चिमेला असणारा देश कोणता आहे? तर पाकिस्तान. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 24, भारताचा समकालीन वेळ IST कोणत्या रेखांशाच्या आधारे ठरवला जातो? बघा, भारताचा समकालीन जो वेळ आहे त्याला IST म्हणतात. तो कोणत्या रेखांशाच्या आधारे ठरवला जातो? तर तो 82° 30 पूर्व रेखांश यांच्या आधारे ठरवला जातो. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 25, भारताचा मेनलँड नॉर्थन मोस्ट पॉईंट खालीलपैकी कोठे आहे? बघा, जो भारताचा मेनलँड नॉर्थन मोस्ट पॉईंट खालीलपैकी कोठे आहे? तर तो कोठे आहे? इंदिरा कोल. पर्याय क्रमांक सी इंदिरा कोल.
प्रश्न क्रमांक 26. भारताची स्थलगत उत्तरेकडील सीमा मुख्यतः कोणत्या पर्वतरांगेमुळे निश्चित झाली आहे? भारताची स्थलगत उत्तरेकडील सीमा मुख्यतः कोणत्या पर्वतरांगेमुळे निश्चित झालेली आहे? तर ती कोणत्या पर्वतरांगेमुळे निश्चित झालेली आहे? काराकोरम रांग. पर्याय क्रमांक ए, काराकोरम रांग. प्रश्न क्रमांक 27. भारताचा दक्षिणेकडील सर्वात टोक इंदिरा पॉईंट कोणत्या महासागराने वेढलेला आहे? बघा, भारताचे जे दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉईंट हा कोणत्या महासागराने वेढलेला आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे बघा. किंवा भारताच्या दक्षिणेकडील टोक कोणता आहे? तर इंदिरा पॉईंट हा कोणत्या महासागराने वेढलेला आहे? हिंदी महासागर. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 28. भारताचे ईस्टर्न मोस्ट लॉंगिट्यूड खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? बघा, भारताचे ईस्टर्न मोस्ट लॉंगिट्यूड खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे? तर कोणत्या देशात स्थित आहे? अरुणाचल प्रदेश. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या स्थल सीमेची उत्तर पूर्वेकडील सर्वात लहान सीमा कोणत्या देशासोबत आहे? बघा, भारताच्या स्थल सीमेची उत्तर पूर्वेकडील सर्वात लहान सीमा कोणत्या देशासोबत आहे? तर कोणत्या देशासोबत आहे ती? भूतान या देशासोबत आहे. पर्याय क्रमांक ए, भूतान. प्रश्न क्रमांक 30. भारताचा सर्वात मोठा नैसर्गिक बंदर कोणते? बघा, भारताचे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तर ते कोणते आहे? मुंबई हे आहे. पर्याय क्रमांक सी, मुंबई. प्रश्न क्रमांक 31. भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते? भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते? हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे बघा. तर ते राज्य कोणते आहे? गुजरात. पर्याय क्रमांक बी, गुजरात. प्रश्न क्रमांक 32. भारतातील पूर्व घाट किनाऱ्यापासून किती दूर पसरले आहेत? बघा, भारतातील पूर्व घाट किनाऱ्यापासून किती दूर पसरले आहेत? तर ते किती दूर पसरलेले आहे? 100 ते 150 किलोमीटर पसरलेले आहेत. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 33. भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या प्रकारच्या भूप्रदेशावर आहे? बघा, भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या प्रकारच्या भूप्रदेशावर आहे? तर ती पर्वतीय भूप्रदेशावर आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 34. भारताचा सर्वात मोठे नदी खोरे कोणते? बघा, भारताचे सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तर ते कोणते आहे? गंगा. पर्याय क्रमांक ए. जर महाराष्ट्रातील विचारलं तर महाराष्ट्रातील कोणते आहे? गोदावरी. जर जगातील विचारले तर जगातील कोणते आहे? नाईल हे आहे. पर्याय क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35. भारताच्या किनाऱ्यावर मोसमी पाऊस कोण आणतो? बघा, भारताच्या किनाऱ्यावर मोसमी पाऊस कशामुळे येतो? तर ते नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून येतो. पर्याय क्रमांक सी, नैऋत्य मोसमी वारे. प्रश्न क्रमांक 36. भारताचे प्रसिद्ध स्टोन डेझर्ट कोणते? बघा, भारताचे प्रसिद्ध स्टोन डेझर्ट कोणते? तर ते कोणते आहे? कच्छाचे रण. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 37. भारताच्या सीमेपलीकडील थर वाळवंट कोणत्या देशात विस्तारले आहे? बघा, भारताच्या सीमेपलीकडील थार वाळवंट कोणत्या देशात विस्तारलेले आहे? तर ते पाकिस्तान या देशात विस्तारलेले आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 38. भारतातील प्रथम सूर्य उदय कोणत्या ठिकाणी दिसतो? बघा, भारतातील प्रथम सूर्य उदय कोणत्या ठिकाणी दिसतो? तर तो किबिथू या ठिकाणी दिसतो. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 39. भारताचा सर्वात मोठा डेल्टा कोणत्या नदीने तयार केला आहे? भारताचा सर्वात मोठा डेल्टा कोणत्या नदीने तयार केला आहे? तर तो गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांनी तयार केलेला आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 40.
भारताच्याच भूसीमेवरील सर्वाधिक विवाद कोणत्या देशासोबत आहेत? बघा, भारताच्या भूसीमेवरील सर्वाधिक विवाद कोणत्या देशासोबत आहेत? तर ते चीन या देशासोबत आहेत. पर्याय क्रमांक सी, चीन. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.